आज खूपच उशीर झाला. शालिनी स्वतःशीच बोलत घाई गडबडीने निघाली होती. प्रयत्न करून देखील व्हायचा तो उशीर झालाच. तसा तिला कामाचं टेन्शन नव्हतं. कामाचा तिचा उरक फार होता. पटापट कामे होत वेगळी करण्यात ती तरबेज होती. पण टेन्शनचं कारण वेगळंच होतं. उशीर झाल्यामुळे आता तिला मालकाला सामोरे जावे लागणार होते आणि तेच टाळण्याचा प्रयत्न करत होती. उशिरा आल्यामुळे समजावण्याच्या निमित्ताने मालक उगाच लगट करायचा. तिच्या खांद्यावर हात ठेवायचा, डोक्यावरून हात फिरवायचा. शिरशिरी यायची तिला. वाटायचं सोडून द्यावं हे काम, पण सध्या तरी तिला दुसरा पर्याय दिसत नव्हता. म्हणून नाईलाजाने का होईना शालिनी तिथेच काम करत होती. शालिनी चार चौघात उठून दिसेल अशी, गोरी गोमटी, जणू ब्राह्मण घरची वाटावी. अशी रेखीव डोळे, असे जणू अंगार, असे रेखीव डोळे, जणू अथांग सागर. तिच्या डोळ्यात एक वेगळीच जादू होती. तिने नुसता नजर रोखून पाहिलं तरी समोरचा अगदी गर्भगळीत होऊन जायचा. अशी धार होती तिच्या नजरेला. पण तितकेच खोल आत कुठेतरी रहस्य दडवून ठेवल्यासारखे वाटायचे. सागराची अथांगता जणू तिच्या त्या डोळ्यात सामावलेली असावी. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य. तिच्या वागणुकीत एक प्रकारची शालीनता होती. साधारण 30च्या आसपास वय, पण भारदस्त व्यक्तिमत्व. साधीच साडी, पण स्वच्छ आणि नीटनेटकी नेसलेली. लांब केसांची एक वेणी जी नेहमी खांद्यांच्या एका बाजूला असायची. बोलण्यात अतिशय लाघवी, सर्वांशी आपुलकीने वागायची. तसं तिला या गावी येऊन फार तर 6 महिने झाले असतील. पण या 6 महिन्यात तिने बरीच लोके आपल्या स्वभावाने आपलीशी केली होती. शेजारच्या सगळ्या बाया हिला आवर्जून आपल्याकडे काही ना काही कामाकरता बोलवित असत. तिलाही ते समजायचे, पण नाईलाज होता. एकट्या बाईने जर समाजात सुरक्षित राहायचे असेल तर असा शेजाऱ्यांना धरूनच राहावे लागते. या सर्वात एक जीवाभावाची मैत्रीण होती तिची, आसावरी. खरं तर आसावरीनेच शालूला तिच्या सोबत या गावात आणले होते. शालूला पण तिच्याशिवाय कुणाचा आसरा नव्हता. शालिनी आणि आसावरी एकाच शाळेत शिकायला होत्या. बालपणीच्या मैत्रिणी या. अगदी जीवस्व कंठस्व अशा सोबत खेळून शिकून मोठ्या झाल्या. शालूची आई ती लहान असतानाच वारली. त्यामुळे आशूची आई तिला देखील आपल्या लेकीसारखीच वागवत असे. सावत्र आईचा त्रास देईल म्हणून शालूच्या वडिलांनी दुसरं लग्न नाही केलं. तिला फार जपायचे ते. अगदी आईच्या मायेने वाढवले होते त्यांनी तिला. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा नेहमी प्रयत्न करायचे तिचे बाबा. शालूची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील जे काही कमवायचे ते दोघांना पुरे पडत होते. थोडीफार शेती होती, पण वडिलोपार्जित असल्यामुळे इतर काकांचा देखील त्यात वाटा होता. त्यावरून कित्येकदा भांडणे देखील झाली होती. शालूचे बाबा तसे फारच सज्जन होते. त्यामुळे त्यांनी शेतावरील आपला हक्क सोडून दिला आणि भांडणे थांबली. दिवस तसे आनंदात जात होते. दोघेही मोठ्या होत होत्या. आशूचा लग्नाकरता तिच्या आत्याच्या नात्यातला मुलगा होता. शिकलेला, सरकारी नोकरी, तसेच घरची शेती होती. सगळे फार आनंदात होते. पण शालू मात्र उदास होती. आपली एकुलती एक मैत्रीण आता आपल्याला सोडून जाणार या विचाराने ती फारच अस्वस्थ होती. बाबांनी तिला समजावलं, अगं रीतच आहे बाळा तशी, आणि तू पण जाणार दुसऱ्यांच्या घरी मला सोडून. नाही हा बाबा, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार, तोंड फुगवून शालू म्हणाली. आणि मग बाबा हसायला लागले. बरं बाई, आता हे रडणं थांबव आणि आशूसोबत वेळ घालव, जा. शालूलाही ते पटले आणि आशूच्या नवऱ्याचे गाव काही फार दूर नव्हते. बाबाला सांगून ती आशूला भेटायला जाऊ शकत होती. खूप मज्जा केली दोघींनी. धूमधडाक्यात लग्न झालं आशूचं आणि ती गेली. सासरी जाताना दोघी एकमेकींना बिलगून खूप रडल्या. असं वाटत होतं पुन्हा कधी भेट होईल काय नाही माहीत नाही. पण नियतीच्या मनात काय होते हे कुणालाच माहीत नव्हते. आशू सासरी गेल्यापासून शालू उदास राहू लागली होती. पण तिने लवकरच स्वतःला सांभाळले. त्यात तिचे बाबा वरचेवर आजारी पडू लागले. डॉक्टर म्हणाले कसली तरी चिंता त्यांना सतावते.
ते शालूला सांगायचे, बाबांची काळजी घे, त्यांना म्हणावं चिंता करू नका. बाबा मात्र हसायचे. शालूने विचारले बाबांना, इतकी कसली व चिंता तुम्हाला बाबा? तुला नाही कळायचे ते बाळा. शालूला कळत होते बाबाला कसली चिंता आहे ते. तिचे देखील लग्नाचे वय झाले होते. तिचं लग्न याच वर्षी करायला हवं, याच चिंतेत बाबा असायचे. एकदा बाबांना भेटायला त्यांची एक लांबची बहीण आली होती. बाबाला म्हणाली, शालूची काळजी नको करूस, खरं तर मी त्याचसाठी आली आहे. तिच्यासाठी आपल्या नंदेच्या मुलाचं स्थळ आणले होते तिने. शिकलेला आहे, शहरात नोकरी करतो, घरंदाज लोक आहेत. पण बाबाने नाही म्हटलं तिला, कारण त्यांना शालू त्यांच्या नजरेसमोरच हवी होती. तिची आत्या रागाने निघून गेली. बाबांची तब्येत हल्ली जास्तच बिघडत चालली होती. जिवंत असेपर्यंत शालूचे लग्न व्हावे असे ते सारखे बोलत असत आणि त्यांची ती अवस्था पाहून शालू रडत असे. त्या दिवशी तिचे काका आले होते घरी बाबांना बघायला. बराच वेळ दोघे बोलत होते. शालूने काकाला चहा दिला. चहा पिऊन काका निघून गेले. तिच्या बाबांच्या चेहऱ्यावर हसू पाहून शालू गोंधळून गेली होती. असं कसं झालं? आजपर्यंत जेव्हा पण काका यायचे वाद व्हायचा आणि आज चक्क बाबा हसतायत. तिने बाबाला विचारले, काय झाले बाबा, तुम्ही हसताय काय? असे काय सांगून गेलेत काका? तो जे पण बोलून गेलाय ते पटलंय मला, आणि आता असं झोपून नाही चालणार, कामाला लागायला हवं मला, असे बोलून बाबा उठू लागले. शालूला काहीच समजत नव्हते आणि बाबा तर सारखे हसत होते. बाबांनी मग तिला सांगितले की काकाने तुझ्यासाठी स्थळ आणले आहे. मुलगा त्याच गावातला होता. शालू त्यांच्या नजरेसमोरच राहणार होती म्हणून बाबाने लगेच होकार दिला. शालूला मात्र थोडं वाईट वाटलं, बाबांना सोडून जावे लागणार म्हणून. ती जरा नाराज होती. पण मग आशूच्या लग्नाचे ते दिवस तिला आठवले. किती छान दिसत होती आशू नवरीच्या वेशामध्ये. मलाही तसेच आता छान दागिने आणि साडी घालायला मिळणार. मी पण मिरवणार. आता सगळे किती कौतुक करतील माझं. मला हवं नको ते सगळं पार हरवून गेली होती ती. आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या विचाराने लाजून जात होती. आपला नवरा कसा दिसत असेल, त्यांच्या घरची माणसे कशी असतील, कोण असतील सासरी, आपण त्याला काय म्हणून हाक मारायची, तो आपल्याला काय म्हणेल. आणि ते लग्नात नाव बदलतात. आपण नाही बदलायचं आपलं नाव, सांगायचं मला हेच नाव आवडतं, बाबाने दिलेलं, शालिनी. असे हजारो प्रश्न पडू लागले होते आता शालूला. बाबा लग्नाच्या तयारीला लागला. मुलाकडील लोक घरी येऊन बाबाला भेटून गेले. सगळी बोलणी झाली. देणं घेणं ठरलं. बाबाकडे तसं फार काही नव्हतं, थोडीफार शिल्लक आणि राहतं घर. ते त्यांनी शालूच्या नावे करून द्यायचं ठरवलं होतं. घाई गडबडीत अगदी साध्या पद्धतीने शालूचं लग्न झालं. आशूला बोलवायची तिची फार इच्छा होती, पण तितका वेळच नाही भेटला. आशूचे आई बाबा आले होते लग्नाला. बाबांना बोलत होते, खूप घाई केलीत, एकदा आम्हाला तरी सांगायचे होते. काय म्हणून या मुलाला तुम्ही पसंत केले ना आपल्या शालूसाठी? आपली शालू कुठे आणि हा कुठे? बरं घरचं तरी नीट असायला हवं होतं ना, तेही नाही. तुम्ही 4 लोकांकडे त्याची चौकशी तरी करायची होती मुलाबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल. हे सर्व ऐकून बाबा कोसळलाच. अरे देवा, हे काय घडून गेलं माझ्या हातून? त्याने काकाला बोलावून घेतले. मला फसवलास, वाटोळं केलंस माझ्या पोरीचं, काका बोलला. तुला वाटतं तसं काही नाहीये. शालू सुखात राहील, तिथे काळजी नको करूस तिची. आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा, बाबा जोरात ओरडला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. खूप रडले तिचे बाबा. शालूला सासरी पाठवायला तयारच नव्हत्या. सरपंच मध्ये पडले आणि शालूची पाठवणी झाली खरी, तर शालूचे सासर जवळच होते. आपल्याला तिला रोजच पाहता येईल या एका गोष्टीमुळेच बाबांनी या स्थळाला होकार दिला होता. शालूची सासरी पाठवणी झाली. शालू फारच घाबरलेली होती. नक्की काय घडलं हे तिला समजलेच नाही. तसं तिला तिचा नवरा खूप आवडला होता. उंचपुरा, रंग सावळा, व्यायामाने कमावलेलं शरीर, शिकलेला पण होता थोडाफार, त्यामुळे शहरातील लोकांसारखे पॅन्ट शर्ट घालायचा. सासरचे पण तसे तिला सगळे चांगलेच वाटले. घरात सासू सासरे, 2 नंदा
आणि लहान दीर असा परिवार होता. शालू मोठी सून म्हणून या घरात आली. आशूची आई आली होती पाठ राखीण करायला. ती म्हणाली, सगळ्यांना आपलंसं करून घे, मग सगळे तुझ्याशी छान वागतील आणि काहीही झालं तरी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, हे विसरू नकोस. काही अडलं तर हाक मार. शालूने हळूच मान डोलावली आणि त्या निघून गेल्या. शालूची सासू आली. काय ग, ती भवानी काय शिकवत होती तुला? शालूने घाबरत सांगितलं. त्या काय बोलल्या ते. यावर फनकाऱ्याने आली मोठी सांगणारी असं बोलून बाहेर निघून गेली तिची सासू. रात्री शालूचा नवरा शिवा उशिरा घरी आला. मित्रांसोबत लग्नाची पार्टी करून तो दारू प्यायला होता. खूपच घाणेरडा वास येत होता. शालूसाठी हे सगळं नवीनच होतं. तिचे बाबा कधीच दारू प्यायले नाहीत आणि तसं कोणाला ते घरी देखील कधी घेऊन आले नव्हते. शालू घाबरून पलंगाच्या एका कोपऱ्याला उभी होती. शिवाने तिला खसकन जवळ ओढली आणि एखाद्या जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. शालूसाठी हा अनुभव खूप वेगळा होता. आशू लग्नानंतर 5 परताव्यासाठी जेव्हा माहेरी आली होती तेव्हा तिने आपल्या मैत्रिणीला लग्नाच्या पहिल्या रात्रीचे छान किस्से सांगितले होते. पण इथे तर असं काहीच घडलं नव्हतं. शालू रडायला लागली. शिवाने फाडकन तिच्या तोबाडीत मारली आणि तिला ओरबाडू लागला. रात्रभर शालूला त्याचा त्रास सहन करून थकून गेली होती. हे असं तर तिने अपेक्षाच केली नव्हती. किती छान स्वप्ने पाहिली होती तिने या रात्रीची, पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं होतं. पहाटे कधीतरी शालूचा डोळा लागला. अचानक सासूच्या आवाजाने तिला जाग आली. ओ महाराणी, उठा आता. घरातील कामे काय तुमचा बाबा येऊन करणार आहे का? शालू धडपडत उठली. रात्रीच्या प्रकरणाने तिचं सर्व शरीर दुखत होतं. पुन्हा सासूचा आवाज आला आणि शालू कशीबशी उठून बाहेर आली. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तिला जरा बरे वाटले. सासूचे तोंड सुरूच होते. समोर चहाचा कप आदळून ती बोलली, आज आयता चहा ढोस, पण उद्यापासून लवकर उठून हे सगळं तूच करायचं. आता कामाला लागा. जरा हा चहा पिऊन शालू कामाला लागली. एकदा सासूला नीट सगळं विचारून घेतलं. काय आणि कसं करायचं सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून शालू स्वयंपाकाला लागली. तिचा कामाचा उरक पाहून सासू पण बघत बसली. दिवस असाच कामात निघून गेला. जसजशी रात्र होऊ लागली शालूचे काळीज धडधडू लागले. सगळ्यांची जेवणी आटपली. बाकीचे आवरून शालू घाबरत तिच्या खोलीमध्ये गेली. शिवा खुशीत होता. त्याने शालूला जवळ ओढली आणि एक छानसा गजरा तिच्या केसात माळला. नवऱ्याचे ते प्रेम पाहून शालूला खूप छान वाटले. पण हा आनंद काही क्षणापुरताच राहिला. शिवाने पुन्हा कालचाच कित्ता गिरवला. त्याला कसे आवरावे हे शालूला समजतच नव्हते. वाघाच्या तावडीत सापडलेल्या एका हिरणीसारखी अवस्था झाली होती तिची. नवरा असल्यामुळे ती त्याला प्रतिकार देखील करू शकत नव्हती. रोज असंच घडत होते. शिवा आज नाही तर उद्या सुधारेल याच अपेक्षेत होती शालू. दिवसभर घरातली कामं आणि रात्री हे असं अगदी असह्य झालं होतं तिला. जवळपास 15 दिवस झाले असतील आणि एक दिवस शालूचे बाबा तिला भेटायला आले. फार खुश झाली होती शालू त्यांना पाहून. तिचा बाबा या 15 दिवसात अजूनच खंगून गेला होता. शालूचे सासरे आणि शिवा बाबांसोबत बाहेर पडवीत बोलत बसले. शालू आज चहा करत होती. अचानक बाहेरून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येऊ लागले. शालू घाबरतच बाहेर आली. तुम्ही हे घर शालूच्या नावे न करता शिवाच्या नावे करा, असे तिचे सासरे बाबांना सांगत होते. पण बाबा ते ऐकायला तयार नव्हते. यावर तुम्हाला जर आमचे ऐकायचे नसेल तर आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जावा, शिवा असे बोलला. ते काय करायचे ते मी बघून घेईन असे म्हणून बाबा शालूला न भेटताच निघून गेला. बाबा तडक काकांच्या घरी गेला आणि त्याला सगळं सांगितलं. मी जिवंत असेपर्यंत ते घर मी त्यांच्या घशात घालणार नाही. माझ्या शालूचा तो आधार आहे. यावर काका बोलला, ते जर बोलतायत तर करून टाक ना सदाच्या नावे घर. असं पण जर ते घर तू शालूच्या नावे केलंस तरी आज ना उद्या शिवा ते आपल्या नावे करणारच. शालू आता त्या घरची सून आहे, त्यामुळे ते जे काही बोलतील ते तिला ऐकावेच लागेल.
बाबा रागारागाने तिथून बाहेर पडला. त्याला समजून चुकले की आता आपण काहीच करू शकणार नाही. शालूच्या चिंतेने बाबा पूर्णपणे ढासळला होता. तो पुन्हा उठलाच नाही. बाबा गेल्याचं जेव्हा शालूला समजले ती पार कोलमडून गेली. एकच तर आधार होता तिला, पण देवाने तो पण तिच्यापासून हिरावून घेतला. बाबाच्या आठवणीने शालू सतत रडत होती. तिला कसलेच भान उरले नव्हते. ती एकटीच घराच्या एका कोपऱ्यात बसून असे. आशूची आई मधूनच येऊन तिला बळेबळेच काही ना काही खायला लावायची. बाबांचे 13व्याचे कार्य झाल्यावर शिवा तिला पुन्हा घरी घेऊन आला. पुन्हा नेहमीचंच रडगडाणं सुरू झालं. हळूहळू शालू घरकामात स्वतःला जास्तच गुरफटून घेऊ लागली. सासूला ते पण बरेच होते. तिला काहीच करावे लागत नव्हते. असेच दिवस जात होते. एका दिवशी शिवा कसलेचे कागद घेऊन आला आणि त्यावर त्याने शालूला सही करायला लावली. त्यावर काय लिहिलंय हे वाचू द्या असं म्हणली. शिवाने तिला तुडवायला सुरुवात केली. माझ्यावर संशय घेतेस का? थांब तुला दाखवतोच असं बोलून तिला लाथाबुक्क्यांनी हाणू लागला. बऱ्या बोलाने सही कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. घाबरून सही तिच्या घरचे कागद होते. ते घराचे कागद होते. शिवाने ते घर विकून टाकले होते. शालूचा एकमेव आधार असलेलं ते घर देखील आता तिचं राहिलं नव्हतं. दिवस असेच जात होते आणि अचानक ती गोड बातमी समजली. तिला दिवस गेले होते. आई होणार होती ती. येणाऱ्या बाळाच्या जाणीवेने शालूचे आयुष्यच बदलून गेले. घरचे वातावरण देखील निवळले. वंशाला दिवा देणार म्हटल्यावर तिची सासू देखील तिची काळजी घेऊ लागली. शिवा पण जरा जपून वागू लागला होता. गोपाळचा जन्म झाला आणि सगळं घरच जणू शालूसाठी एक सुख स्वानंद वाटू लागले. गोऱ्या गोमट्या गोंडस गोपाळकडे बघून त्याचे ते निरागस हसणे पाहून तिचा थकवा कुठच्या कुठे निघून जात असे. वंशाला दिवा दिला म्हणून सासू पण जरा खुश होत्या. तसाही आत्ताशा शालूला कसल्याच गोष्टीचा जाच वाटून असा झाला होता. आला दिवस ती ढकलत होती आणि आता तर काय, तिला जगण्याचे छान असं निमित्त भेटलं होतं. घरातली कामे आणि गोपाळचं करण्यात शालूचा दिवस जात होता. रात्र मात्र तशीच होती, त्रासदायक. त्यात बदल झाला नव्हता. गोपाळच्या बाळलीलेत शालू रमून गेली होती. 2 वर्ष कशी भुरकन निघून गेली. शालूला पुन्हा दिवस गेले. नाजूकशी आणि घाऱ्या डोळ्यांची गोंडस मुलगी झाली. जान्हवी असे नाव ठेवले तिचे. दरम्यान नंदेचे आणि दिराचे लग्न झाले. आता मदतीला दिराची बायको असेल आणि आपला काम थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल असं शालूला वाटू लागले. पण लग्न झाले आणि दीर लगेच बायकोला घेऊन वेगळा झाला. त्याला घरची परिस्थिती माहीत होती. आपल्या बायकोला त्रास नको म्हणून तो वेगळं बिराड करून राहू लागला. शालूचा सासूरवास काही संपायला तयार नव्हता. शिवा आणखीनच आक्रमक झाला होता आणि ही गोष्ट ती कुणाजवळ बोलवून दाखवू शकत नव्हती. सगळे तोंड दाबून भुक्क्यांचा मार होता. रोज वेगवेगळ्या तऱ्हेने तो शालूला त्रास देत होता. तिने जर कधी नकार दिलाच तर तो तिला मारझोड करत असे. जीव अगदी मेटाकुटीला आला होता तिचा. अशातच तिला 3रा मुलगा झाला. महेश नाव ठेवलं त्याचं. जन्मापासूनच महेश खूप अशक्त होता. सतत आजारी पडायचा. दवाखाना, देवदेवस्की असले सगळे प्रकार सुरू होते आणि या सगळ्याला कारणीभूत शालूच असेच तिच्या सासूला वाटत असे. खरं तर यात शालूचा काहीच दोष नव्हता. लहान वयात लग्न, एकापाठोपाठ बाळांतपणे, जोडीला शिवाचा असा त्रास आणि मारझोड. ती स्वतःच कमजोर होती. त्यात महेश जन्माला आला, तोच आजारपण घेऊन. सगळे शालूलाच दोष देत होते. तरी शालू सर्व काही नीट सांभाळत होती. 3 मुलांचे संगोपन, शिवाचा आक्रस्ताळेपणा, त्याची मारझोड, सासूची बोलणी, सगळं सहन करून शालू जगत होती. ती फक्त मुलांकडे पाहून. गोपाळ 5 वर्षाचा झाला. त्याला शाळेत घातलं शिवाने. 5 वर्षाचा गोपाळ वयाच्या मानाने खूपच समजूतदार होता. आपला बाबा आईला विनाकारण मारझोड करतो हे त्याला अजिबात नाही आवडायचे. कित्येक वेळेस शालू मार खात असताना गोपाळ तिला बिलगायचा. त्याला देखील रट्टे बसायचे शिवाचे.
घरकामात तो शालूला मदत करायचा. दे आई, मी भांडे घासतो असे बोलायचा. त्याचे ते निरागस बोलणे ऐकून शालूला ऊर भरून यायचा. गोपाळची शाळा सुरू झाली. तो नियमित अभ्यास करत असे आणि आपल्या लहान भावंडांना देखील सांभाळायला आईला मदत करत असे. शाळेत अभ्यासात हुशार म्हणून सगळेच शिक्षक त्याचा खूप लाड करत असत. जान्हवीला पण त्याच शाळेत घातले. दोघे बहीण भाऊ सोबत जात येत असत. गोपाळ जानूला सांभाळून घरी आणत असे. त्याचा खूप जीव होता आपल्या बहिणीवर. अभ्यासात दोघेही हुशार होते. दिवस जात होते. महेश देखील आता शाळेत जाऊ लागला होता. महेश तसा गोपाळ आणि जानूच्या मानाने अभ्यासात कमीच होता, पण शिवाचा मात्र तो आवडता होता. बाबा बाबा करत सतत त्याच्या मागे पुढे करायचा महेश. गोपाळ आणि जानू बाबाच्या जास्त जवळ जात नसत. त्यांना त्याची भीती वाटत असे. शालूला मारताना पाहिल्यापासून तर दोघेही शिवाच्या सावलीला पण येत नसत, पण महेश सतत जवळ येत असे म्हणून शिवाचा तो लाडका होता. महेश त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. गोपाळ दादा आणि जान्हवी ताईची नेहमी तक्रार करायचा तो बाबांकडे. बाबा मग त्यांना फटके देई. तसे तिन्ही भावंडांचे एकमेकांवर प्रेम होते. शिवाने महेशला दिलेला खाऊ तो दादा आणि ताईला दिल्याशिवाय खात नसे. गोपाळ 10 वर्षाचा झाला तरी शालूचा त्रास काही कमी नाही झाला. रोज क्षुल्लक कारणावरून मारझोड तर ठरलेलंच असे, पण हल्ली शिवा तिला रात्रीचा त्रास देत नसे. सुरुवातीला शालूला बरे वाटे चला सुटलो या जाचातून, पण हळूहळू भलतंच तिच्या कानावर येऊ लागलं होतं. शेजारच्या बायका आडून बोलत असत. शिवाने गावात कुणी बाई ठेवली म्हणे. कामावरून तो सरळ तिच्याकडेच जात असे. कधी तर तो रात्रीचा पण तिच्याकडेच असे. शालूने एकदा भीत शिवाला याबद्दल विचारले तर आधी नेहमीप्रमाणे तिला मार खावा लागला. मी हवा ते करेन. मला विचारायची तुझी हिंमत कशी झाली? मी तुमची बायको आहे. तुमच्या मुलांची आई आहे. मला विचारायचा अधिकार आहे. शिवा तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदा शालूने त्याला उलट उत्तर दिले होते. तो अजून चिडला आणि हातात जे काही येईल त्याने तो तिला मारू लागला. भिकाऱ्याची पोर तू, मी तुला आसरा दिला, नाहीतर काय होतं तुझ्या बापाकडे? माझ्या बाबाकडे घर होतं, तेच विकून तेच बघून तुम्ही लग्न केलं ना माझ्याशी. शिवाचा पारा अजूनच चढला. तो शिव्या देऊ लागला. वाटेल ते आरोप करू लागला शालूवर. तिला मारू लागला. शालू पार अर्धमेली झाली. तिचा हात पकडून शिवाने तिला खेचत बाहेर पडवीत आणले आणि चालती हो असं बोलून घराबाहेर काढले. गोपाळ जणू रडत शालूच्या मागे निघाला, तर शिवाने त्या दोघांना खेचून आणले आणि खोलीत बंद केले. जानू आणि महेशची रडारड सुरू झाली होती, पण गोपाळ रागाने नुसता धगधगत होता. काय करू आणि काय नको असं त्याला झाले होते. शालूला शिवाने घराबाहेर काढले याचं तिला अजिबात दुःख नव्हतं, पण तिची मुले तिच्यापासून त्याने हिरावून घेतली याने ती खचून गेली होती. ती सारखी रडून हेच बोलत होती की तुम्हाला हवं ते करा, पण माझी मुले मला द्या. शिवा तिचे काहीच ऐकत नव्हता. तिच्या पुढे आता एकच मार्ग शिल्लक होता, जीव देणे. कारण पुन्हा तो जाच सहन करण्याची तिची सहनशक्ती नव्हती. पण तिला तिच्या बाबांचे शब्द आठवले, काही जरी झाले तरी परिस्थितीला घाबरून पळून जायचे नाही अशी शिकवण दिली होती त्यांनी शालूला. आणि जीव घेण्या इतपत शालू कमकुवत देखील नव्हती. तिने परिस्थितीशी झगडण्याचा निर्णय घेतला. आज नाही तर उद्या आपली मुले आपल्या जवळच येतील या निर्धाराने ती तिथून निघाली. चालत शालू गावाच्या वेशीपर्यंत आली. इथून पुढे काय तिला काहीच समजत नव्हते. इतक्यात समोरून एक एसटी आली. धुळीमुळे त्यावरची पाटी नीट दिसत नव्हती. शालूने ठरवले की आता ही एसटी जिथे जाईल तिथे जायचं आणि ती त्यात बसली. बस कंडक्टरने कुठे जायचे म्हणून विचारले तर शेवटचा स्टॉप असे तिने सांगितले, कारण ही बस नक्की कुठे जाते हे तिला माहीत नव्हते. तर ती काय सांगणार होती? तिकीट घेऊन ती खिडकीजवळ जाऊन बसली. तिचं गाव, तिचं घर, तिची मुले हळूहळू सगळे नजरे आड होत होते. शालूला हुंदका दाटून आला.
ती मनसोक्त रडली. आज तिला बाबांची खूप आठवण येत होती. तिच्यामुळेच बाबा गेले असं तिला वाटत होतं. रडता रडता तिचा कधी डोळा लागला कळलंच नाही. शेवटचा स्टॉप. कंडक्टरच्या आवाजाने शालू जागी झाली. आता इथे उतरावेच लागणार म्हणून ती खाली उतरली. एस टी स्टँडवर तिने त्या गावाच्या नावाची पाटी पाहिली. तिला हे नाव ओळखीचे वाटले. कुठे बरं ऐकलं हे नाव? अरे, हे तर आशूची सासरवाडी. आता काय करायचं? अशा परिस्थितीत तिच्या सासरी जाणे योग्य की अयोग्य या संभ्रमात ती पडली. शालूने स्टँडवर दुसरी एखादी बस आहे का बाहेर जाण्याची याची चौकशी केली, पण तिच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने दुसरी बस पहाटे जाणारी होती. तिला मात्र आता ही रात्र तिथेच काढावी लागणार होती. म्हणून ती स्टँडच्या आत एका बाकड्यावर जाऊन बसली. बऱ्यापैकी अंधार दाटून आला होता. इतक्यात आणखीन एक बस स्टँडमध्ये आली. बसमधील प्रवासी हळूहळू खाली उतरत होते. आशू तिच्या नवऱ्यासोबत खाली उतरली. बोलत बोलत दोघे बाहेर पडत होते. इतक्यात आशूचे लक्ष स्टँडच्या आत बाकड्यावर अंगाचं मळकूट करून बसलेली एक बाई दिसली. अशा यावेळी इथे असं कोण बसलंय म्हणून ती काय झालंय म्हणून तिला विचारू लागली. तोपर्यंत आशू शालूजवळ जाऊन पोहोचली देखील. तिने शालूला हाक दिली. मान वर करून शालूने आशूला पाहिले आणि तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. आशूने तिला रडू दिले. काही वेळाने शालू शांत झाली. शेजारचे सगळे लोक त्यांच्याकडेच पाहत होते. आशूचा नवरा सुनील म्हणाला, आपण घरी जाऊयात का? हो हो असे म्हणून आशू उभी राहिली आणि तिने शालूचा हात धरून तिला उठवायचा प्रयत्न केला. शालूने आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाली, नाही ग, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. अरे वा, बरंच बोलायला यायला लागलं तुला. ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यायचं आहे. शालूचा नाईलाज झाला. ती आशूसोबत तिच्या घरी निघाली. आशूचे सासर तसे सघन कुटुंब होते. सासू सासरे आणि ते दोघे. आशूच्या लग्नाला चांगली 12 वर्ष झाली होती, पण तिला मूल बाळ नव्हते. आणि यावरून तिला तिच्या सासरच्यांनी किंवा सुनीलने कधीच दोष दिला नव्हता. सुनील शिकलेला असल्यामुळे तो सगळं समजून घेत होता. याकरताच ते दोघे शहरात डॉक्टरकडे गेले होते. आणि येताना स्टँडवर शालू भेटली. अगदी योगायोगानेच घरी आल्यावर छान गरम पाण्याने अंघोळ करून आशूने दिलेली साडी नेसून शालू बाहेर आली. आशूच्या सासूने सगळ्यांना जेवायला वाढले. जेवण झाल्यावर आशूने शालूचे आपल्या शेजारीच अंथरूण लावले. काहीही न बोलता सुनील दुसऱ्या खोलीत झोपायला निघून गेला. आशूला सर्व काही सांगावे म्हणून शालू सरसावून बसली, पण आशूने तिला काहीच बोलू दिले नाही. दमली असशील, झोप आता, उद्या निवांत बोलू. शालू अंथरुणावर पडली, पण तिला झोप काही येत नव्हती. राहून राहून गोपाळ, जानू आणि महेशचा चेहरा तिला आठवत होता. जेवताना देखील तिचा घास घशाखाली उतरत नव्हता. बळेबळे जेवली होती ती आशूच्या आग्रहाखातर. मुले नीट जेवली असतील की नाही, काय करत असतील, कसले कसले विचार डोक्यात येत होते. कुठे होतो आपण कुठे येऊन पडलोय. लहानपणीच आई गेले. बाबाने आई होऊन तिचा सांभाळ केला. कधीच काही कमी पडू दिले नाही. लग्नाची, संसाराची किती स्वप्ने पाहिली होती शालूने, पण कसचं काय, सगळं उलट घडलं होतं. आणि आता तर काय, निर्वासितांसारखी दुसऱ्यांच्या दारात येऊन पडलोय. ते काही नाही, आशू आपली बालमैत्रीण असली म्हणून काय झाले, असं नुसतं तिच्याकडे नाही राहायचं. आपण आपलं काहीतरी कामधंदा करायचा, तिच्यावर आपलं ओझं नाही पडू द्यायचं. अशा विचाराने शालूला जरा हलके वाटू लागले आणि ती झोपी गेली. पहाटे सवयीप्रमाणे तिला जाग आली. आशूच्या घरातील सगळे अजून झोपलेलेच होते. शालूने आधी स्वतःचं आवरलं आणि घरातलं, तसेच अंगणातील केर काढला. स्वयंपाक खोलीत जाऊन सगळ्यांसाठी पोहे आणि चहा केला. इतक्यात आशूच्या सासू उठल्या. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि नुसत्याच हसल्या. बाईचा जन्म, आपलं घर काय आणि दुसऱ्याचं घर काय, कामेही करावीच लागतात.
असंच काहीतरी पुटपुटत त्या आत गेल्या. आशू उठली आणि तिने पाहिलं, शालूने आधीच चहा नाश्ता बनवून ठेवलाय. तशीच ती तोंड फुगवून शालूच्या समोर उभी राहिली. लहानपणापासून अशीच होती ती. तिला जर काही नाही आवडले तर ती अशीच तोंड फुगवून उभी राहायची. शालूला ते आठवले आणि हसायला आले. आशू पण हसू लागली आणि तिला घेऊन आपल्या खोलीत गेली. सांग आता काय झाले ते. शालूने तिला सर्व काही सांगितलं, अगदी काहीही न लपवता. शिवाचं वागणं, मारझोड करणं, घरातला जाच, बाबांचं घर चालाखानी विकणं आणि कळस म्हणून की काय दुसऱ्या बाईसोबत राहणं. आशू शांतपणे सगळं ऐकत होती. तिला शिवाचा भयंकर राग येत होता. माझ्यासोबत जे झाले त्याचे मला काही वाटत नाही आशू, पण माझी मुले त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतली ग. काळजी करू नकोस शालू, मुले अजून लहान आहेत. त्यांना नाही समजत काही. आपण त्यांना पण घेऊन येऊ इथे. मी बोलते तसे सुनील बरोबर. आशूचे ऐकून शालूला फार बरे वाटले. आपली मुले आता आपल्याला भेटतील हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. दिवसभर शालू आशूला घरकामात मदत करत होती. मदत कसली, तीच सगळं करत होती. आशू तिला तसं बोललीसुद्धा. हे काय ग शालू, तू तर सगळंच करत बसली आहेस, जरा आराम तरी कर. अगं तू केलं काय आणि मी केलं काय सारखंच नाही का. आशूची सासू हे ऐकत होती. त्यांच्या कपाळावर आटी उमटली. दिवसभर शालू सारखी आत बाहेर करत होती. जसजसा दिवस ढळू लागला मुलांना भेटायची आतुरता वाढू लागली. संध्याकाळी सुनील घरी आला. एकटाच. चेहरा उतरलेला होता त्याचा. काहीच न बोलता हातपाय धुवून तो पडवीतल्या खुर्चीवर बसला. आशूने चहा आणून दिला. शालू जवळच भिंतीला टेकून उभी होती, सुनील काय बोलतोय ते हे ऐकायला. सुनीलचा पडलेला चेहरा पाहून खरं तर शालू समजून गेली होती काय झालं असणार ते. शिवाला पुरेपूर ओळखून होती ना ती. पण आशूला काही स्वस्थ बसवेना. चहा पिऊन होताच तिने सुनीलला विचारले, काय झालं शिवा भाऊजी, काय बोलले, मुले कशी आहेत, भराभर प्रश्न विचारू लागले. सुनीलने एकदा शालूकडे पाहिले आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. सुनील शालूच्या घरी गेला तेव्हा शिवा घरी नव्हता. त्याच्या आईने म्हणजे शालूच्या सासूने दरवाजातूनच कोण आहे आणि काय काम आहे असे विचारले. सुनीलने आपली ओळख करून दिली आणि सांगितलं की शालू त्यांच्या घरी आहे आणि तो मुलांना घ्यायला आलाय. गोपाळ पडवीत अभ्यास करत होता. त्याने ते ऐकले आणि तो दाराजवळ आला. कशी आहे आई, बरी आहे ना, आम्हाला घ्यायला पाठवलं आहे का तिने तुम्हाला. गोपाळचा दंड पकडून आजीने त्याला आत ओढले आणि दार लावून घेतले. सुनीलला काय करावे काही सुचत नव्हते. तो तसाच थोडा वेळ दाराजवळ थांबून राहिला. इतक्यात शिवा आला. कोण तुम्ही, शिवाने येताच प्रश्न केला. सुनीलने त्याला आपली ओळख करून सांगितली. शिवा आल्याचे पाहून त्याच्या आईने दार उघडले. शिवा सुनीलला घेऊन आत आला. शिवाची आई त्याला म्हणाली, शालू यांच्या घरी आहे, तिने मुलांना आणायला पाठवलंय. शिवा रागाने लालबुंद झाला. तू कोण, माझी मुले नेणारा. तुझं पण लफडं आहे का तिच्यासोबत, की ठेवली आहेस तू तिला. मला वाटलंच होतं, ही गाव भवानी अशीच दिवे लावत फिरणार आणि घरादाराच्या अब्रूचे दिंदवडे काढत फिरणार. आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या दारातून, नाहीतर परत जायला पाय शाबूत नाही राहणार तुझे. तोंडाला येईल ते शिवा बोलत होता. सुनील आणि शालूवर वाटेल ते आरोप करत होता. सुनीलला हे सगळं ऐकवत नव्हतं. निघाला तो तिथून सरपंचाकडे गेला. त्यांना मध्यस्थी करायला सांगितलं. पण सरपंच शिवाला ओळखत होते आणि त्याच्या नादी कोण लागेल असा पण हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे. आपण त्यात न पडलेलंच बरं. त्यांनी सुनीलची माफी मागितली आणि म्हणाले, तुम्ही सुद्धा यात पडू नका. तो तुम्हाला पण नाही सोडणार. आता पुढे काय बोलणार. सुनील परत माघारी फिरला. कसला नीच माणूस आहे हा, आशू चिडून बोलत होती. असा कसा करू शकतो तो, ते काही नाही. आपण पोलिसात तक्रार करू, त्याला चांगलाच धडा शिकू. मुलांचा ताबा शालूलाच भेटायला हवा. पोलीस यात काहीच करू शकत नाहीत.
ते सरळ कोर्टात जा म्हणतील. सुनील, शालू शांत उभी होती. हे सगळं आशूची सासू पण ऐकत होती. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बरंच झालं नाही पाठवायला मुलांना ते. अगं, हिचाच राहायचा ठिकाणा नाही आणि वर पोरांना घेऊन काय करणार होती ही? त्यांना खायला काय घालणार? त्यांच्या शिक्षणाचे काय? स्वतःबरोबर त्यांची पण फरफट करणार होती का? आई, काय बोलतायत तुम्ही? आशू, योग्य तेच बोलते. काही दिवस ठीक आहे, पण आयुष्यभर हिचं आणि हिच्या मुलांचं सांभाळ करणं जमलं असतं का तुम्हाला? आणि उद्या लोक काय म्हणतील याचा विचार केलाय का तुम्ही? तुला मूल होत नाही म्हणून सुनीलने सगळं मुलांसकट बाई आणून ठेवली म्हणतील. असं बोलायला देखील लोक कमी करणार नाहीत. आणि त्यावर हिचा तो नवरा. त्याला कळलंय की तुम्ही हिला इथे आसरा दिलाय ते. इथे येऊन तमाशे करायला तो कमी करणार नाही. सुनीलला नाही ते बोललाय तो. इथे येऊन पण असाच काही बोलायला लागला तर त्याचं तोंड कोण धरणार? ते काही नाही. शालू, तू तुझी सोय कर बाई दुसरीकडे कुठेतरी. तरी आम्हाला हे नाही झेपणार. आम्ही साधी सरळ माणसे आहोत. तुझ्या नवऱ्यासारखं आम्हाला नाही बाई भांडता येणार. असं बोलून त्या आत निघून गेल्या. आशूला काय बोलावे ते सुचतच नव्हते. ती नुसती शालूकडे पाहत होती. काहीशी तीच परिस्थिती सुनीलची पण होती. आशू शालूजवळ आली. शालू, तू आईचं बोलणं मनावर नको घेऊस. मी बोलते त्यांच्याशी. नाही आशू, त्या बरोबर बोलतायत. त्या अगदी योग्य तेच बोलल्या. मला देखील आता असं आश्रितासारखं तुमच्या घरी राहायला नाही आवडणार. आणि शिवाला मी ओळखते. तो इथे येऊन तमाशा करायला कमी नाही करणार. माझ्यामुळे तुला किंवा तुझ्या परिवाराला त्रास झालेला मला आवडणार नाही गं. तेव्हा मला आता माझ्या मार्गाने जाऊ दे. सुनील हे सगळं शांतपणे ऐकत होता. मी तुम्हाला बहीण मानली आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाऱ्यावर नाही सोडणार. तुम्हाला स्वावलंबी व्हायचे हे ऐकून आणखीनच खरं तर तुमच्याबद्दलचा आदर वाढला. अशा परिस्थितीत खचून न जाता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धाडस दाखवताय. त्यात मी तुमची मदत करेन. आता या विषयावर आपण उद्या बोलूयात. असे बोलून सुनील आत निघून गेला. आशू त्याच्या मागे गेली. शालू एकटीच कधीची भिंतीला टेकून उभी होती. ती खाली बसली आणि इतक्या थांबलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही दिवस असेच गेले. एका दुपारी सुनील जेवत असताना शालूने विचारले, भाऊजी, काय ठरवलंय तुम्ही माझ्याबद्दल? तुम्हाला काय वाटते? काय करायला हवे? तुम्ही माझ्यासाठी एखादे काम शोधा आणि राहायला एखादी खोली पाहून द्या, शालूने सुचवले. 2-3 दिवसातच सुनीलने तिचा राहण्याचा प्रश्न सोडवला. त्यांच्या शेताजवळ असलेली खोली त्याने नीटनेटके करून घेतली आणि शालूची राहण्याची सोय केली, जेणेकरून त्यांचे लक्ष राहील आणि शालूला जर काही मदत लागलीच तर लगेच पुरवता येईल. आता राहिला प्रश्न नोकरीचा. शालूचे शिक्षण 7वी झाले होते आणि तशीही ती फार हुशार होती. मुलांचा शाळेचा अभ्यास शालूच घेत असे. गावात एक मसाल्याचा कारखाना होता. सुनीलने तिला तिथे काम मिळवून दिलं. त्या कारखान्यात दळणं कांडप करायला बायका येत असत. त्यांच्याकडून कामे करून घ्यायची आणि संध्याकाळी जाताना प्रत्येकाचा हिशोब करून तो वहीत मांडून ठेवायचा. महिना भरला की त्याप्रमाणे त्यांना पैसे मिळणार होते. आपण आता कुणावर आश्रित नाहीत या भावनेने शालूला खूप बरे वाटू लागले होते. शालू रोज घरातले आवरून सकाळी लवकर कारखान्यात जात असे. या कारखान्याचे 2 मालक होते, सबनीस आणि भालेराव. सबनीस कधीतरीच येत असत. भालेराव रोज येऊन सगळं कारभार बघत असे. दिवसभर ते काम काय चाललंय, कामे नीट होत आहेत की नाही, किती माल गेला आला, या सगळ्यावर देखरेख ठेवत असे. सुनीलने त्यांना शालूची कहाणी सांगितली आणि तिला कामाची किती गरज आहे हे पटवून दिले. आणि भालेरावने तिला कामावर ठेवून घेतले. नवऱ्याने टाकलेली बिचारी बाई एकटी, त्याच दिसायला सुंदर, नोकरीची गरज असलेली, तिला बघून भालेरावची लाळ गळायला लागली.
तसंही तो जरा बायकांच्या बाबतीत बदनामच होता, पण पैसेवाला म्हणून कुणी त्याच्या विरुद्ध बोलत नसत. सुरुवातीला नीट होता तो, नंतर मात्र काही ना काही कारणाने शालूला आपल्या खोलीत बोलवत असे. वहीतील हिशोब तपासायच्या निमित्ताने तिच्या अगदी जवळ बसत असे. हाताला जाणून बुजून स्पर्श करत असे. शालूला हे अजिबात आवडत नसे, पण सध्या तिला पर्याय नव्हता. तरी ती शक्य तेवढा त्याला टाळायचा प्रयत्न करत असे. आज मात्र तिने ठरवलं होतं, जर का भालेरावने काही अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर त्याला नीटच उत्तर द्यायचे. शालूने लगबगीने कारखान्यात शिरली. नेहमीप्रमाणे बायका आपापली कामे करत होत्या. भालेराव कुठेच दिसत नव्हता. शालूला जरा बरे वाटले. ती आपल्या टेबलाजवळ जाऊन बसली. इतक्यात भालेराव आला आणि त्याने तिला आपल्या खोलीत यायला सांगितले. शालू भालेरावच्या खोलीत त्याच्या टेबलासमोर उभी राहिली. अगं, अशी उभी का? बस ना तिथे खुर्चीत, भालेराव म्हणाला. नको, मी अशीच बरी आहे, शालूने उत्तर दिले. यावर भालेराव उठून तिच्या जवळ आला. अगं, किती दमली आहेस तू? बस, जरा आराम कर, असे बोलून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तितक्यात शालूने त्याचा हात झटकला आणि म्हणाली, काय असेल ते नीट बोला, अंगाला हात लावायची गरज नाही. अगं, असं चिडतेस कशाला? बाकी चिडल्यावर तू आणखीनच सुंदर दिसतेस. घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. बस, तुझी काळजी वाटली म्हणून बोललो. खरं तर शालूचे डोळे पाहून भालेराव देखील मनातल्या मनात जरा चरकलाच होता, पण चेहऱ्यावर उसने हसू आणून लोचटसारखा बोलत होता तो. हे बघ शालू, तू एकटी बाई, नवऱ्याने टाकलेली, अजून तरुण आहेस, सुंदर आहेस, अशी एकटी किती दिवस राहणार? माझा ऐक, ही किल्ली घे, कारखान्याच्या मागे खोली आहे. संध्याकाळी तुझी कामे आटोपली की तिथे जाऊन बस, मी येतोच मागून. मग आपण निवांत बसून बोलूयात, कसं? शालूने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती ताड पावले उचलत बाहेर आली. आपल्या जागेवर बसून कामे करू लागली. तिचे कामात मात्र लक्षच लागत नव्हते. मुलांची आठवण येत होती. एकदा त्यांना जाऊन बघून तरी यावे असे तिला राहून वाटत होते. पण तिला माहीत होते, शिवा तिला मुलांना भेटू देणार नाही. शिवाच्या विचाराने ती हिरमुसली होती. त्यात आज भालेरावने कहरच केला होता. सरळ मागच्या खोलीची किल्ली देऊन रात्री यायला सांगत होता. काय करावे तिला सुचतच नव्हते. दुपारी सुनील शालूला भेटायला कारखान्यावर आला. उगाच कोणी काही वेगळा अर्थ काढायला नको म्हणून तो तिच्या खोलीवर एकटं असताना जात नसे. आशू जेव्हा सोबत असे तेव्हाच तो तिकडे जाई, अन्यथा इथेच कारखान्यावर येऊन तिची खुशाली विचारत असे. तिला काही हवे नको बघायला तो अधूनमधून येत असे. तो समोर येऊन उभा राहिला तरी शालूचे त्याकडे लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात गुंग झाली होती. सुनीलने टेबलावर टकटक केली. शालूताई, कोणत्या विचारात गुंगला आहात? सुनीलच्या आवाजाने शालू भानावर आली. अरे भाऊजी, तुम्ही कधी आलात? या ना, बसा. चेहऱ्यावर बळेबळेच हसू आणण्याचा तिचा प्रयत्न सुनीलच्या नजरेतून सुटला नाही. त्याला कळले की काहीतरी बिनसलंय नक्की. जास्त काही न विचारता जुजबी चौकशी करून निघून गेला. जाताना सांगून गेला, आशू आज संध्याकाळी तुम्हाला भेटायला घरी येणार आहे. हे ऐकून शालूला जरा बरे वाटले. पटापट कामे उरकून ती लवकरच घरी निघाली. भालेराव तिला जाताना पाहत होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि निघाली घरी. बऱ्याच दिवसांनी आज दोघी भेटणार होत्या. घरी आल्या आल्या शालूने आवरायला सुरुवात केली. आशूच्या आवडीचा गोड शिरा केला तिने आणि वाट बघत बसली. बऱ्याच वेळाने आशू आली. मग काय, गप्पांना नुसता ऊत आला होता. शालू आपल्या कारखान्याच्या गमती सांगत होती. दोघीही खूप हसत होत्या. शालू तर कित्येक दिवसांनी अशी हसत होती. शिरा खात आणि गप्पा मारत असताना आशूने विचारले, शालू, तुला काही सांगायचे आहे का मला? नाही ग, असं का वाटते तुला? मी काय आज ओळखते होय तुला? दुपारी सुनील तुला भेटून घरी आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुझ्याशी बोल म्हणून. आशू, तसं काही नाही आहे ग, शालू म्हणाली. हे बघ, माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करू नकोस, तुला नाही जमणार ते. आशूचे असे बोलणे ऐकून मग मात्र शालूला राहावले नाही
आणि तिने भालेरावबद्दल सगळे सांगितले. तो कसं बोलतो, कसं वागतो. आज तर त्याने चक्क तिला रात्री खोलीवर ये असं सांगितलं. हे सगळं ऐकून आशूला खूप राग आला. इतकी हिंमत त्याची. थांब, त्याला चांगलाच धडा शिकवूया. अगं नको ग, सुनील भाऊने इतकं केले माझ्यासाठी. आता पुन्हा माझ्यामुळे त्यांना त्रास नको. शालूचे हे बोलणे ऐकून आशू अजूनच चिडली. मने त्रास. उलट हे सगळं समजल्यावर तर सुनील तुला अजिबात तिथे काम करू देणार नाहीत. आणि तसंही तेच योग्य आहे. शालू, उद्यापासून तिथे कामाला जायची गरज नाही. मी सांगते सुनीलला. तो तुझी दुसरी काहीतरी सोय करेल. असे बोलून आशू घरी परत गेली. दुसऱ्या दिवशी सुनील सकाळीच शालूकडे आला. ताई, माझंच चुकलं. मी कोणतीही शहानिशा न करता तुम्हाला तिथे नोकरी करा म्हणून सांगितलं. अहो, तुमची काय चूक त्यात भाऊजी? माझंच नशीब फुटकं. जिथे जाईल तिथे माझी पाठ सोडत नाही. असा नका म्हणू ताई. आम्ही आहोत तुमच्यासोबत. काही काळजी करू नका. सगळं नीट होईल. मी आजच त्या भालेराव विरुद्ध तक्रार देतो पोलिसात. आणि तुमच्या कामाची पण दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. असे बोलून सुनील निघून गेला. आता पुढे आणखीन काय वाढून ठेवले शालू याच विचारात होती. कामाची दुसरी सोय करतो असे बोलून सुनील निघून गेला खरा, पण आता त्याला सुचत नव्हते काय करावे. भालेरावविरुद्ध पोलिसात तक्रार देऊन सुनील घरी आला. दुपारी जेवत असताना तो अन आशू शालूबद्दलच बोलत होते. दोघांना काही सुचत नव्हते. त्यांचे तसे चेहरे पाहून सुनीलच्या आईने काय झाले म्हणून विचारले. आशूने झाला प्रकार सांगितला. बाईचा जन्मच असा. रांधावाडा उष्टी काढा, मान वर केली तर समाजाचा त्रास होईल. हे असंच सुरू राहणार. आपण तरी काय करणार म्हणा. असे बोलून त्या परत आत गेल्या. सुनील आईचे ऐकत होता आणि अचानक त्याला एक कल्पना सुचली. आशू, आपण असं केलं तर कसं? आशूने विचारले. मागे एकदा तू म्हणाली होतीस ना, शालूताई स्वयंपाक खूप छान करतात. हो, पण त्याचं काय? मला एक कल्पना सुचली. एस.टी. स्टँडला ऊसाच्या रसाचं एक दुकान आहे. त्याच्या शेजारी जर एक छोटे हॉटेल टाकून दिले तर शालूताईला. सुनील, कल्पना तशी चांगली आहे, पण हे सगळं करणार कसं? एस.टी. स्टँडला हॉटेल टाकायचे म्हणजे खर्च तर आलाच. शिवाय त्यासाठी कसल्या परवानग्या देखील काढाव्या लागतील ना. से सगळे तू माझ्यावर सोपव. तू फक्त शालूताईला तयार कर यासाठी. असे बोलून सुनील लगेच बाहेर पडला. पुढच्या आठवड्याभरातच सुनीलने सगळे सोपस्कार पार पडून शालूला एक छोटेसे हॉटेल काढून दिले. गावातल्या पतपेढीतून त्याने कर्ज काढले होते. ते सगळं पाहून शालूच्या डोळ्यात पाणी आले. तिने दोघांचे आभार मानले. सख्खा भाऊ देखील करणार नाही इतकं केले सुनील भाऊजी तुम्ही माझ्यासाठी. अहो, यात आभार कसले? बहीण मानले मी तुम्हाला. हे तर माझं कर्तव्य आहे. इथून सुरू झाला आता शालूच्या आयुष्याचा दुसरा अध्याय. दिवस जात होते. सगळं काही सुरळीत होत होतं, पण कुठेतरी काहीतरी खुपत होतं. या दरम्यान शिवा दोनदा शालूच्या हॉटेलवर येऊन गेला. नेहमीप्रमाणे तिला शिवीगाळ करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून गेला. शालूने पोलिसात रीतसर तक्रार दिली. शालूच्या आसपास जरी दिसलास तरी तुला जेलमध्ये टाकेन असा दम इन्स्पेक्टरने दिला. तुला बघून घेईन असं म्हणून शिवा गेला. हॉटेलचं सगळे आवरण्यात शालूचा दिवस जात होता, पण रात्र मात्र खायला उठायची. मुली आता मोठी झाली असणार. काय करत असतील? माझी आठवण येत असेल का त्यांना? याच विचारात तिची रात्र सरत असे. जवळपास 5 वर्ष अशीच निघून गेली आणि एक दिवस अचानक गोपाळ आला शालूला भेटायला. मोठा झाला होता गोपाळ आता. छान मिसुरडं फुटले होते त्याला समोर पाहून शालूला आनंद झाला होता. तिने त्याला जवळ घेतले. डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला. खायला दिले. लहानपणी किती गोंडस दिसायचास माझा गोपाळ, आणि आता किती मोठा दिसत आहे. लहान वयात खूप मोठा झाला होता गोपाळ. सगळ्यांची ख्याली खुशाली सांगून जेव्हा गोपाळ जायला निघाला तेव्हा तो शालूला बोलला, आई, आम्ही तुझ्याकडे येऊ का? अरे बाळा, म्हशीला तिची शिंगे जड असतात होय. मी तर कधीपासून याच दिवसाच्या प्रतीक्षेत जगत होते. कधीही या. शालूने गोपाळला आश्वस्त केले. आई, मला सगळे माहीत आहे.
बाबा तुला किती त्रास देत होता ते. तो सगळ्यांना सांगतो. तू आम्हाला सोडून गेलीस, पण मला माहिती आहे बाबानेच तुला घराबाहेर काढला होता. तू गेल्यावर तो आम्हाला देखील त्रास देत होता. दुसरी बायको केली आहे त्याने. मला ती अजिबात नाही आवडत. बाबा नसला की ती पण आम्हाला खूप त्रास देते. बाबा आल्यावर खोटं खोटं सांगून आम्हाला मार खायला लावते. आम्ही नाही राहणार आता तिथे. लवकरच कायमचा परत येतो असं बोलून गोपाळ निघून गेला. शालू फारच खुशीत होती. आपली मुले आता आपल्याकडे येणार या विचाराने ती आनंदी होती. तिने आशू आणि सुनीलला पण सांगितले गोपाळ येऊन गेल्याचे आणि तो आता कायम इथेच राहणार. आशूला थोडी चिंता होती. शिवाचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता. गोपाळ बोलला खरं आम्ही येतोय म्हणून, पण मग शिवा त्यांना येऊ देईल का? इकडे घरी आल्यावर गोपाळने जान्हवी आणि महेशला आपण आईला भेटून आल्याचे सांगितले आणि आता आपण सगळे तिच्याकडे कायम राहायला जायचं आहे, तेव्हा तयारीत राहा. त्याचे हे बोलणे ऐकून जानू आणि महेश घाबरले. अरे दादा, बाबाला जर हे कळले तर काय होईल? त्याच्या माराला घाबरत होती ती. महेश म्हणाला, मला काहीच हरकत नाही. मला आईकडे पण चालेल आणि बाबाकडे पण. ठरलं तर मग मी सगळी व्यवस्था करतो. इथल्या पोलीस चौकीत एक अर्ज दिला की झालं. मग बाबा आपल्याला नाही अडवू शकणार आणि तो जेव्हा बाहेर गेला असेल तेव्हा आपण गुपचूप निघून जाऊ. जान्हवी खूपच घाबरली होती. दादा, तुला वाटते इतके ते सोपं आहे का? आता सोपं असो की नसो इथून तर निघायचंच. आता माघार नाही आणि आता तर आई पण आपल्यासोबत आहे. तुला आठवतंय बाबा नेहमी बोलायचा तुमच्या आईला तुम्ही नको आहात म्हणून. ती तुम्हाला सोडून गेली, पण खरं तर बाबाने आपल्याला आईपासून वेगळं केलं. तेव्हा आता ठरलं आपण आईकडे जायचं. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी गुपचूप आपले आपले सामान हळूहळू आपल्या मित्रमैत्रिणींकडे हलवले आणि एक दिवशी त्या तिघांनी ते घर सोडले. पोलीस चौकीत जाऊन गोपाळने अर्ज दिला. आम्ही आमच्या मर्जीने आईकडे चाललोय आणि बाबा आम्हाला त्रास देतो म्हणून त्याच्याकडे नाही राहायचे. एसटी पकडून तिघेही शालूकडे पोहोचले. सुनीलने देखील तिथल्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता, जेणेकरून जर शिवा आलाच तर तो या सगळ्यांना त्रास देणार नाही. मुले आल्याचं पाहून शालूला खूप आनंद झाला. जानू गळ्यात पडून खूप रडली. महेश पण रडला. बाळांनो, आता रडायचं नाही. आपण सगळे सोबत आहोत ना, मग सगळं नीट होईल. काळजी करू नको. शालू देखील रडत होती आणि मनातून देवाचे आभार मानत होती. छान चालले होते दिवस. गोपाळ शालूला हॉटेलच्या कामात मदत करत होता. जानू घर सांभाळण्यात मदत करत असे. तिघांचा अभ्यास व्यवस्थित सुरू होता. शालू आपल्या परीने मुलांचे सर्व काही करत होती. सगळे आनंदाने राहत होते. शालू खूप सुखात आहे आज. गोपाळ इंजिनियर झाला होता. एका चांगल्या कंपनीत कामाला लागला. जानूचे तिच्याच पसंतीच्या मुलासोबत लग्न लावून दिले. महेश मोठा ऑफिसर झाला होता आता. त्या दोघांची लग्ने लावून दिली की शालू मुक्त होणार होती. सगळं तिला हवं तसं घडत होते. परंतु हे सगळं इथपर्यंत आणताना शालूने जे भोगलं त्याला तोड नाही. प्रतिकूल परिस्थितीत तिने जे धैर्य दाखवले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. स्वतः इतक्या त्रासातून दिवस काढूनही तिने आज आपल्या मुलांना योग्य शिकवण देऊन स्वतःचे अस्तित्व घडवायला मदत केली. नियतीने कितीही कठोर घाव केले तरी ते घाव सहन करून जो उभारून येतो तोच अस्सल हिरा असतो. आपल्या समाजात सुद्धा शिवासारखे नराधमपती अजूनही आहेत आणि कितीतरी शालू या जाचाला कंटाळून कितीतरी आत्महत्या करत असतील. पण आपल्याला असं काही न करता आपल्याला या शालूसारखं ठामपणे उभं राहायचं आहे आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः घडवायचं आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.